अहमदनगर शहरातील मोहम्मदिया एज्युकेशन सोसायटीचे सचिव शेख अब्दुस यांनी बनावट प्रतिज्ञापत्र आणि उपयोगिता प्रमाणपत्र सादर करत शासनाची आर्थिक फसवणूक केल्याचा खुलासा जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी यांच्याकडे निवेदनातून सादर करण्यात आलाय। अहमदनगर शहरातील मोहम्मदिया एज्युकेशन सोसायटीचे सचिव शेख अब्दुल सलाम अब्दुल अजीज यांनी बनावट प्रतिज्ञापत्र आणि उपयोगिता प्रमाणपत्र सादर करत शासनाकडून सोसायटीच्या शाळांसाठी घेतलेल्या निधीचा शाळांच्या पायाभूत सुविधांसाठी वापर न करता परस्पर स्वतःसाठी निधीचा अपहार केल्याची शक्यता आहे, असं मोहम्मदिया एज्युकेशन सोसायटी बचाव कृती समितीच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय। निवेदनात म्हटलंय, अहमदनगर शहरातील सर्जेपुरा परिसरातील मोहम्मदिया एज्युकेशन सोसायटी ही अहमदनगर धर्मदाय आयुक्त कार्यालय येथे नोंदणीकृत असून संबंधित सोसायटीच्या सन 2001 ते सन 2006 या कार्यकारिणीचे शेख इम्तियाज ताजुद्दीन हे कार्य सदस्य होते आणि शेख नसीर अब्दुल कादिर मुंशी हे कार्यकारिणीचे अध्यक्ष होते। मात्र या सोसायटीच्या सन 2006-2011 तसेच 2011 ते 2016 च्या कार्यकारिणी सदस्यातून शेख इम्तियाज ताजुद्दीन आणि शेख नसीर अब्दुल कादर मुंशी यांना वगळण्यात आलं होतं। सन 2010, 11, 12 आणि 14 या वर्षात महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक विकास विभागाच्या अल्पसंख्याक शाळांना पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी मिळण्याकामी 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी पब्लिक अहमदनगर यांच्या समक्ष शेख अब्दुल सलाम अब्दुल अजीज आणि शेख इम्तियाज ताजुद्दीन यांनी संबंधित सोसायटी मार्फत प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं। संबंधित प्रतिज्ञापत्रात शेख इम्तियाज ताजुद्दीन यांनी सोसायटीचे अध्यक्ष म्हणून सह्या केल्या, तर सन 2010-11, 2011-12 आणि 2013-14 या वर्षात या सोसायटीने शासनाकडे सादर केलेल्या अनुदान उपयोगिता प्रमाणपत्रात शेख इम्तियाज ताजुद्दीन यांच्या सोसायटी अध्यक्ष म्हणून सह्या केल्या आहे। वास्तविक या संस्थेनं सादर केलेल्या चेंज रिपोर्ट नुसार त्या कालावधीत शेख इम्तियाज ताजुद्दीन हे सोसायटीचे अध्यक्ष अथवा सभासद देखील नव्हते। सोसायटीने सादर केलेले प्रतिज्ञापत्र आणि उपयोगिता प्रमाणपत्र हे सोबत जोडले। संबंधित सोसायटीने महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विभागाकडे सादर केलेले प्रतिज्ञापत्र आणि उपयोगिता प्रमाणपत्रात शेख इम्तियाज ताजुद्दीन यांनी अध्यक्ष म्हणून केलेल्या सह्यांमध्ये भिन्नता आढळून येते। या सह्या त्यांनीच केलेल्या आहे की आणखी दुसरं कोणी असाही संशय आहे। तसेच सन 2013 मध्ये महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक विकास विभागाच्या अल्पसंख्याक शाळांना पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी योजनेतील निधी मिळण्यासाठी 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी पब्लिक अहमदनगर यांच्या समक्ष शेख अब्दुल सलाम अब्दुल अजीज आणि शेख नसीर अब्दुल कादर मुंशी यांनी या सोसायटी मार्फत प्रतिज्ञापत्र सादर केलं। शेख नसीर अब्दुल कादर मुंशी यांच्या सोसायटीचे अध्यक्ष म्हणून सह्या केल्या। या सोसायटीने शासनाकडे सन 2012-13 मध्ये दाखल केलेल्या अनुदान उपयोगिता प्रमाणपत्रात शेख नसीर अब्दुल कादर मुंशी यांच्या अध्यक्ष म्हणून सह्या केल्या। वास्तविक संबंधित संस्थेनं सादर केलेल्या चेंज रिपोर्ट नुसार त्या कालावधीत शेख नसीर अब्दुल कादर मुंशी हे त्या सोसायटीचे अध्यक्ष अथवा सभासद देखील नव्हते। सोसायटीने सादर केलेले प्रमाणपत्र आणि उपयोगिता प्रमाणपत्र सोबत जोडले। संबंधित सोसायटीचे सचिव शेख अब्दुल सलाम अब्दुल अजीज यांना शेख इम्तियाज ताजुद्दीन आणि शेख नसीर अब्दुल कादर हे सोसायटीचे अध्यक्ष अथवा सभासद नाही याची पूर्ण जाणीव असतानाही त्यांनी शासनाकडे त्यांच्या सह्यांचे खोटे प्रतिज्ञापत्र आणि उपयोगिता प्रमाणपत्र सादर करत शासनाचा भरघोस निधी घेतलाय आणि शासनाची आर्थिक फसवणूक केली असून या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि संबंधितांवर योग्य ती कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मोहम्मदिया एज्युकेशन सोसायटी बचाव कृती समितीच्या वतीने अहमदनगर जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली। प्रतिनिधी शफी सय्यद, न्यूज टुडे 24, अहमदनगर।